कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आहे आपल्या पेंडूर गावातील देवांचा गावभेटीचा दुसरा दिवस। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की देव कुठल्या देवस्थानाला भेट वगैरे दिली, तिथल्या भाविकांनी दर्शनसुद्धा घेतलं। आज आपण मंडळी चालू आहे ते म्हणजे रायवाडी करत मुख्यवाडीमध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराची देव भेट वगैरे घेणार आहेत। कार्यालयामधील भावी भक्तजनांना दर्शन दिल्यानंतर देव हे परतीचा प्रवास करताना आपली जी जो त्रैवार्षिक मान भरतो ते आई जुगापती देवीची त्या ठिकाणी भेट घेणार आहे आणि त्यानंतर देव येणार आहे परतीच्या प्रवासाला, म्हणजे मंदिरामध्ये। तर म्हणजे आजचा हा भेटीचा असा प्रवास असणार आहे आपला। तर म्हणजे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर म्हणजे आता थोड्याच वेळा सर्व 12-5 मानकी राठीचे सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर भावी भक्तजन एकत्र आल्यानंतर आपले वारेसूत्र घेऊन आपण जाणार आहोत थेट हा भेटीचा सोहळा पार पाडणार आहोत। म्हणजे बघा, सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि ऊनसुद्धा भरपूर लागतंय। या ठिकाणी निसर्गाचे सानिध्य असलेलं आपल्या पेंडूर गावातलं सुंदर असं मंदिर आहे बघा। आता भात कापणी वगैरे चालू आहे आणि आपला जो प्रवास असणार आहे तो थेट रायवाडी मुख्यवाडी करत थेट असा प्रवास या डोंगराच्या पलीकडून आपण थेट येणार आहोत तिकडे खरारे खांदवाडी करून आपला श्री रवळनाथ देवाचं दर्शन घेऊन त्यानंतर देव येणार आहेत परत आपल्या मूळ स्थानी, ते म्हणजे मंदिरामध्ये। तर मंडळी, आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्यानंतर बघूया अजून कुठले विधी वगैरे चालू आहेत, खांब वगैरे नेसवले जात आहेत। शास भरतो ओके, हां ओके, शास म्हणतो।
हे बेडो लागतलो. तर मंडळी इकडे बघा रांगोळी वगैरे काढली गेली आहे, कारण इथे देव थांबण्याचं ठिकाण आहे आणि आपले इथे आले देव. ठिकठिकाणी बघा अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि आपले देव येतात मागून. आता आपण पोहोचलो इथे म्हणजे रायवाडी सोडून आता आपण मुक्च्यावाडीमध्ये पोहोचणार आहोत. तिथले भाविक भक्तजन हे देवाचं दर्शन करण्यासाठी आतुरतेने त्या ठिकाणी वाट बघतात आणि त्याचबरोबर आपण बघितलं की जिकडे देव थांबण्याचं ठिकाण आहे तिथे तोरण वगैरे नारळाचं आंब्याची पानं वगैरे बांधून त्यांनी तोरण वगैरे बांधलेलं आहे जिथे देव थांबण्याचं ठिकाण आहे. हे बघा भाविक भक्तजन आतुरतेने वाट बघतात देवाची. इथे रांगोळीने घातलेली आहे आणि इथे त्यात आपले प्रसाद वाटला जाते.
जाण्याचा मार्ग असतो ना, जी वाट असते त्याच वाटेने हे देव पुढे जातात. कारण इथे बघा चिखल वगैरे इथे होता, तरी पण इथे देव जाण्याचा मार्ग आहे ना, तिथूनच हे देव पुढे निघणार आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपण पोचणार आहोत थोड्याच वेळात. म्हणजे श्रीदेव सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये डोंगरावरती आहे आणि तिथे आता देव वगैरे मागून येत आहेत. आणि इथले जे जाण्या येण्याचा रस्ता आहे ना, पायवाट वगैरे आहे. तुम्ही जर पेंढरू गावामध्ये आला तर नक्कीच इथे सुद्धा ह्या देवस्थानाला भेट द्या. असं निसर्गाच्या सानिध्यातलं चारही बाजूला झाडी आणि तिथे असणारे हे मंदिर आपण पुढे आता नंतर बघणारच आहोत. आणि त्याचबरोबर आता मागून येत आहेत ते देव आपले. आणि इकडचं निसर्ग सौंदर्य बघा. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहे मंदिरामध्ये.
तर म्हणजे या ठिकाणी ना कामकाट्यांची पूजा वगैरे झालेली आहे आणि त्याचबरोबर शिदा वगैरे जो होता तो प्रसाद होता तो सर्वांना वाटला जाणार आहे बघा. आणि त्याचबरोबर आता देवाने थोडी विश्रांती घेतली आहे कारण अजून खूप मोठा प्रवास करून जायचा आहे. तर ते भरपूर विधी असल्यामुळे ते विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे देवाने विश्रांती वगैरे घेतल्यानंतर इथे आता आपण निघणार आहोत. तर म्हणजे आता आपण होतो ते म्हणजे श्रीदेव सिद्धेश्वराचं मंदिरामध्ये कारण ते डोंगरावरती असल्यामुळे त्या ठिकाणी जे विधी वगैरे होते ते खूप त्याला वेळ लागणार होता. त्यामुळे सर्व देवांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर सोबत असलेल्या खामकाठी त्याचबरोबर इतर देवांचे सुद्धा त्या ठिकाणी पूजन वगैरे करण्यात आलं. त्यांना नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला आणि तो नैवेद्य सर्व भाविक भक्तजनांना प्रसाद म्हणून वाटला गेला. तर म्हणजे आता आपण पुढे जातोय ते म्हणजे खरारेवाडीमध्ये. त्या ठिकाणी पिंपळपार या ठिकाणी सुद्धा तिथले भाविक भक्तजन देवाच्या आतुरतेने वाट बघतात. आता बरोबर 5:45 होत आले. काळोख आता थोड्या वेळाने काळोखसुद्धा पडणार आहे आणि आपल्याला मंदिरामध्ये जाईपर्यंत कमीत कमी 8 ते 8:30 वाजणारच आहेत. त्याच्यामुळे आता आपण चालू आहे खराऱ्यामध्ये.
तर मंडळी आता आपण पोहोचलो म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये जे खराऱ्यामध्ये आहे. आता इथे सुद्धा देव आले, तिथे देवाची भेट वगैरे घेतली. शंकर असं तर म्हणजे या ठिकाणी आता ना श्रीदेवी जुगापती देवीची या ठिकाणी देवांची भेट होणार आहे इकडे. आणि सर्वजण इकडे आले ते देवीचं दर्शन घेण्यासाठी. समोरून येतात देव. श्री देवी जुगापती देवीचं आपण दर्शन घेतलं आणि आता देव चालले परतीच्या प्रवासाला. खराऱ्यामध्ये आल्यानंतर पिंपळपारी ते देव हे थोडी विश्रांती घेतात, कारण तिथल्या भाविक भक्तजनांना दर्शन वगैरे घ्यायचं असतं, ओटी वगैरे भरायची असते. आणि देवांबरोबर आलेले जे काही भाविक भक्तजन असतात त्यांचे चहा पाण्यासाठी अनिल सावंत यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे ते आपली सेवा बजावत असतात. आणि त्यानंतर तिथल्या सर्व भाविक भक्तजनांनी दर्शन वगैरे घेतल्यानंतर देव हे पुढील खराऱ्यामधील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये श्रीचं दर्शन वगैरे घेतात. तिथल्या भाविक भक्तजनांना
दर्शन वगैरे देतात आणि त्यानंतर पुढे हे मार्गस्थ होतं ते म्हणजे मंदिराच्या दिशेने. आता खानवाडी येथे तिथले भाविक भक्तजन हे देवाचं दर्शन घेतील, ओटी वगैरे भरली जाईल आणि त्यानंतर देव होणार आहे ते मंदिरामध्ये मार्गस्थ. तर म्हणजे आता आपण आलो ते म्हणजे श्रीदेव रवनाथ देवाचं दर्शन आपण घेतोय आणि या ठिकाणी आता देव सुद्धा आले भेट द्यायला. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या गावातील 2 दिवसाचा जो काही भेटीचा सोहळा होता तो पार पाडलेला आहे. सर्व भाविक भक्तजन संपूर्ण पेंडूर गावातील भाविक भक्तजन हे देवाचं दर्शन वगैरे घेतलं, देवीची ओटी वगैरे भरली ती म्हणजे पावणा देवीची. सर्व भेटीचा जो काही सोहळा होता हा पूर्णपणे पार पाडलेला आहे. ते अशा प्रकारे आपल्या कोकणातील गावभेटीचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.